हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत काळ्या चण्याचे डोसे। एकदम चविष्ट होतात, पौष्टिक आहेत, तुम्हाला खूप आवडतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी चणा घेतलाय मी, रात्रीच भिजायला टाकला होता। सकाळी त्यातलं पाणी काढून त्याला असं कोरडं केलेलं आहे। कोथिंबीर, अद्रक, एक हिरवी मिरची घ्यायची आहे, एक चमचा जिरा, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, हळदी आणि चवीनुसार मीठ। हा गरा घेतलेला आहे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटीच आपल्याला दही पण घ्यायचं आहे। सगळ्यात आधी आपल्याला एका बाउल मध्ये चणा, अर्धी वाटी सुजी, अर्धी वाटी दही, लाल मिर्च पावडर, हळद, जिरा, चवीनुसार मीठ, एक हिरवी मिरची, अद्रकीचे काही तुकडे आणि खूप सारी कोथिंबीर। हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स झाल्यानंतर एका मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला त्याचं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी ऍड करा, जास्त पाणी ऍड करू नका, नाहीतर आपलं बॅटर खूप पातळ होऊन जाईल। पाहू शकता, अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे। एका बाउल मध्ये काढून घ्या, आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बॅटर आपलं काढून घ्यायचं आहे। हे सर्व बॅटर काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्याला व्यवस्थित हलवून 10 मिनिटांसाठी झाकून ठेवा। आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आपलं बॅटर छान झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। पण हे जास्त घट्ट वाटते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ऍड करावे लागेल। थोडं थोडं करूनच पाणी ऍड करा, जास्त पाणी ऍड करू नका, कारण आपल्याला बॅटर जास्त पातळ पण नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही पाहिजे। त्याला व्यवस्थित हलवून घ्या, तुम्ही पाहू शकता। तरी पण आणखी थोडंसं घट्ट वाटतच आहे मला, मी आणखी थोडंसं पाणी ऍड करते ह्यामध्ये। ही अर्धी वाटी पाणी ऍड केलेलं आहे। आपले बॅटर तयार आहे, तुम्ही पहा। आता आपण याचे डोसे बनवून घेऊया। पॅनवरती 2 चमचे बॅटर टाकून हलक्या हाताने आपल्याला गोल मध्ये असं फिरून घ्यायचं आहे, आणि दोन डोसा टाकायचा आहे। त्याला कमी गॅसवरतीच ठेवा। या डोशाला कमी गॅसवरतीच टाकावं लागेल। अशा पद्धतीने झाल्या की 1 मिनिटानंतर आपल्याला डोशावर तेल टाकून आपला डोसा असा रिकामा करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता, खूप क्रिस्पी होतो। तुम्ही पहा, आपला डोसा खूप छान झालेला आहे। या दोन्ही साइड कडून थोडं थोडं भाजून घ्या, आणि अशाच पद्धतीने
आपण आपले सर्व डोसे करून घेऊया। हे पाहू शकता डोसा आपला खूप छान झालेला आहे। खूप क्रिस्पी झालेले आहेत। मी अशाच पद्धतीने सर्व डोसे करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कॉन्टेंट सेक्शनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा काळ्या चण्याचे डोसे कसे वाटले ते। थँक्यू।